सध्या देवेंद्र फडणवीस यांची अवस्था ही एक प्रकारे गुळत्याचा पाय खोलात अशा प्रकारची झाली आहे. म्हणजे बघा, ते जे काही करतात ना, तर नेमकं त्याच्या उलट होताना दिसतंय. म्हणजे त्यांनी आधी राज्यातलं एक सरकार उलथवलं, काही पक्ष फोडले, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, आणि त्याआधी त्यांनी आपल्याच पक्षातील काही नेत्यांचे पाय ओढले. जुन्या प्रामाणिक पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना डावलून दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना त्यांनी मानाची आणि मोठी मलईची पदं दिली असं म्हणता येईल. पण त्याचा त्यांना काहीच फायदा झाल्याचं दिसत नाही. नमस्कार मित्रांनो, मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात ॲक्ट 20 न्यूज. तर आजचा विषय आहे सध्याचं जे चाललंय देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांचं. तर फडणवीस हे या सर्व प्रकरणात पॉवरफुल होण्याऐवजी ते 2-2.5 वर्षात फारच कमजोर झालेत असं दिसतंय. त्याआधी त्यांना मुख्यमंत्री पदाऐवजी उपमुख्यमंत्री केल्यामुळं त्यांची पक्षातील वरिष्ठ पातळीवर असलेली जी काही पद होती ती म्हणजे सर्वांच्या लक्षात आली. तर आता त्यांना महाराष्ट्रातून हलवण्यात येणार आहे अशा चर्चांना पेव फुटला आहे. कारण त्यांच्या नेतृत्वात जर इथल्या निवडणुका लढल्या गेल्या तर नुकसान होईल. लोकसभा निवडणुकीत पक्षाने सपाटून मार खाल्ला आहे आणि आता 2 महिन्यानंतर आलेल्या या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्याचं गणितही बरंचसं बिघडलेलं दिसतंय. आणि फडणवीस आता काही नवीन चमत्कार करतील याची शक्यता शून्य आहे असं म्हणता येईल. भाजपच्या अंतर्गत सर्वेनुसार 50च्या आसपास जागा या पक्षाला मिळतील असा त्यांचाच एक रिपोर्ट आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर सध्या तरी एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून जर त्यांनाच पुन्हा निवडणुका लढवण्यासाठी नेतृत्व दिलं तर मग मुश्किल आहे. त्यांना राज्यातून हटवलं जाण्याची शक्यताही बऱ्याच प्रमाणात वर्तवली जात आहे. कारण सर्वेच्या रिपोर्टनुसार फडणवीस यांच्यावर जास्त टीका होत आहेत, ते टार्गेट होत आहेत आणि त्यांना म्हणजे त्या जर तेच पुन्हा असले तर मग हे 50 जो काही आकडा आहे तो त्यापेक्षाही खाली जाण्याची शक्यता वर्तवली जाऊ शकते. आणि म्हणजे असं दिसतंय. बरं, असं सर्व काही असतानाही देवेंद्र फडणवीस आपली काड्या लावण्याची किंवा कट कारस्थान करण्याची जी काही सवय आहे ती सोडताना दिसत नाही. मध्यंतरी नागपुरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी फडणवीसाच्या संबंधाने काही माहिती जी की त्यांना माजी गृहमंत्री राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याशी चर्चा करताना मिळाली असं त्यांचं म्हणणं आहे. की म्हणजे अनिल देशमुख यांच्यासोबत चर्चा करताना त्यांना बऱ्याचशा गोष्टी समजल्या आणि त्या त्यांनी शेअर केल्या. त्यावर लगेच फडणवीसांनी मी कोणालाही सोडणार नाही असे म्हणत प्रतिक्रिया दिली. बरं, खरं तर त्यावेळी त्यांना थोडासा संयम ठेवायला हवा होता. म्हणजे कसं आहे, राजकारणामध्ये नेहमीच अरेला कार्य करणं हे योग्य ठरत नाही. म्हणजे काही वेळेला शांतही राहावं लागतं. आपण पाहिले शरद पवारांवर मागे अनेक बाजूनी हमले झाले. त्यांचा पक्ष फोडला, त्यांच्या घरातच भाजपनं भांडणं लावलं आणि अनेक जवळचे ज्यांना पवारांनी स्वतः घडवलं, मोठं केलं, ते त्यांच्यापासून दूर गेले, त्यांना सोडून गेले. सत्ताधाऱ्यांनी गेल्या बऱ्याच वर्षात अनेक तोफा टाकल्या. आजही अमित शहा त्यांना सर्वात भ्रष्ट राजकारणी असं संबोधतात. पण पवार कधी डगमगले नाही की त्यांनी म्हणजे आक्रस्ताळेपणा करून आणि आरडाओरड करून आरोप प्रत्यारोप केलेत असं आपण पाहिलेलं नाही. पण मला तर असं वाटतं की शरद पवारांना डिवचल्यावर ते म्हणजे अधिक सक्रिय होतात आणि पूर्ण जोमाने कामाला लागतात. स्वतः कुणाला छेडायचं नाही, पण कुणी अंगावर आलंच मग त्याला सोडायचं नाही. त्याचा पार चोळा मोळा गोळा करून त्याला असं फेकून द्यायचं की ते पुन्हा तो दिसला नाही पाहिजे. अशी अनेक उदाहरणं महाराष्ट्रामध्ये आहेत आणि आपण पाहिले अनेक मोठमोठ्या नेत्यांना शरद पवारांनी धुळीपछाड केलंय. त्याच्यामुळे त्यांच्या वाटेला कुणी जात नाही. पण भाजपने मध्यंतरी खूप धांगडधिंगा घातला होता. अगदी आधीचे प्रदेशाध्यक्ष आणि सध्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बारामतीमध्ये जाऊन बेताल बळबळ केली होती. बावनकुळे किंवा इतरही काही लोक बोलले, पण शरद पवार चूप राहिले आणि वेळ आल्यावर मात्र त्यांनी बरोबर भाजपचा गेम केला. तर हे एकीकडे असताना दुसरीकडे मात्र देवेंद्र फडणवीस लगेच आक्रमक झाले. म्हणजे इतके आक्रमक झाले की त्यांनी आपला संयम संपवून बसले आणि सवयीप्रमाणे नवा कट रचणं त्यांनी सुरू केलं. म्हणजे तुरुंगात असलेल्या एक बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला त्यांनी मग कामाला लावलं.
आता सचिन वाझेची विश्वासार्हता किती आहे हे सर्व महाराष्ट्र जाणते. त्यांच्या मार्फत त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यांच्या पीए करवी म्हणजे त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घेतल्याचा आरोप केला. महत्वाचं म्हणजे 30 जुलै 2024 ला हे पत्र लिहिलंय आणि सीबीआय कडे सर्व माहिती आहे आणि आपण स्वतः देवेंद्र फडणवीस यांना हे सर्व लेखी स्वरूपात दिलेलं असल्याचं वाझेंनी या पत्रामध्ये पुढे आणले. आता गंमत म्हणजे जेलमध्ये असलेला आरोपी सचिन वाझेला अशी माहिती द्यायला लावून नेमकं देवेंद्र फडणवीस काय कमावणार आहेत, त्यांना काय साधायचे. उलट राज्यातील जनता काही इतकी आता भोळी आणि भाबडी राहिली नाही की देवेंद्र फडणवीस जे काही करत आहेत ते लोकांना आता कळणार नाही किंवा त्यांना समजणार नाही. फडणवीस आणि भाजप या माहितीच्या आधारे विरोधी पक्षांच्या नेत्यांना म्हणजे त्यांना टार्गेट करणार, त्यांच्यावर कारवाई करणार आणि पुढे जे काही करतील ते मात्र भाजपच्या ऐवजी महाविकास आघाडीच्याच पथ्यावर अधिक पडणार आहे. म्हणजे असं दिसतंय. बरं, वाझेनं या आधी जे काही आपले बयान बदलले होते किंवा तो आरोपी असल्याने व गुन्हा भयानक स्वरूपाचा असल्याने म्हणजे हिरेनमध्ये जन्मठेप होऊ शकते म्हणून कदाचित स्वतःला वाचवण्यासाठी हे सर्व करत असणार आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना असं आश्वासन दिलं असेल की मी जे काही सांगतो ते करा आणि नंतर मग आम्ही तुम्हाला बाहेर काढू. पण ही जी काही ते नावं घेत आहेत त्यामुळे या पत्रात अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे अशी माहिती दिली असेल तर मुळात याच वाझेने न्यायमूर्ती चांदीवाल आयोगांच्या समोर जे काही म्हटलं होतं याआधी किंवा अनिल देशमुखांवरील पैसे घेतल्याचे आरोप त्यांनी साफ नाकारले होते. म्हणजे कोर्टाने विचारलं तू असं काही झाले का, त्यांनी नाही म्हटलं होतं मला माहित नाही, त्यांनी कधीही मला पैसे गोळा करायला सांगितलं नव्हतं असंही वाझेने त्या आयोगासमोर म्हटल्याचं समोर आले. असा पुरावाच अनिल देशमुख यांनी आता पुढे आणला आहे. न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट प्रसिद्ध करा अशी मागणी अनिल देशमुख हे सातत्याने सरकारकडे करीत आलेले आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस म्हणले की हा रिपोर्ट आधीच्या सरकारचा आहे, त्यांनी करायला पाहिजे. पण जे काय असेल पण तो रिपोर्ट पब्लिक डोमेन मध्ये सध्या सरकार आणू शकत नाही कारण तो अडचणीचा ठरला जाऊ शकतो. पण त्याचा पुरावा अनिल देशमुख यांनी स्वतःच आता पुढे आणला आहे. एक लेटर त्यांनी व्हायरल केले. त्याचबरोबर चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट सार्वजनिक करा ही पुन्हा एकदा त्यांनी आपली मागणी केलेली आहे. श्याम मानव यांनी सार्वजनिक केलेल्या माहितीच्या नंतर म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या आणि तत्कालीन गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांना तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी आणि त्याचबरोबर म्हणजे अजित पवार यांच्यावरही आरोप करून त्यांचा मुलगा पार्थ पवारच्या संबंधाने काही कारवाई करावी यासाठी ते पत्र दिलेलं होतं. आणि तो लिफाफा त्यांच्या एका माणसामार्फत अनिल देशमुख यांच्याकडे देण्यात आला होता आणि जर असं काही केलं नाही तर मग ईडी सीबीआय किंवा इतर संस्थांची कारवाई तुमच्या मागे सुरू होईल असं सांगितलं होतं. परंतु अनिल देशमुख यांनी त्यावेळी फडणवीसांच्या या पत्राला नकारार्थी उत्तर दिलं आणि मग आपण बघतोय की त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरावर ईडीची धाड पडली आणि त्यांना अटक करण्यात आली. आता सचिन वाझेंच्या त्या आरोपानंतर लोकसभा निवडणुकीत पडलेले एक म्हणजे माजी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी इशारा दिला की असे अनेक लेटर बॉम्ब आमच्याकडे आहेत आणि ते लवकरच आम्ही बाहेर काढू. देशमुख यांच्यावर ईडीची कारवाई होऊन त्यांना पैसे सापडले नाहीत तर ते पैसे नेमके गेले कुठे, म्हणजे हा दानवेचा जो काही दावा आहे त्याचा शोध घेतला पाहिजे. त्या पैशांचा कर्ता कोण आहे किंवा म्हणजे शरद पवार यांचा संबंध जोडण्यासाठी सगळ्या महाराष्ट्राला असा करता धरता कोण आहे माहित आहे असं म्हणत म्हणजे पवारांचं नाव घेतलं नाही पण दानवेंचा रोख हा शरद पवारांकडे होता हे लक्षात आलेलं आहे. भाजपच्या महिला प्रवक्ता चित्रा वाघ यांनी माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे. अनिल देशमुखांनी जो काही ते पेन ड्राईव्ह म्हणतायत तर तो लवकर पुढे आणावा नाही तर मी 3 तासात माझ्याकडे सगळे पुरावे बाहेर काढील व यांचा धडा शिकविल असं अशी आक्रस्ताळ्या प्रकारची गर्जना चित्रा वाघ यांनी केली होती. पण अनिल देशमुख यांनी न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या रिपोर्टासंबंधीचं पत्र पुरावा म्हणून दाखवलं आणि आपली सच्चाई सिद्ध करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. पण चित्रा वाघ यांनी मात्र 3 तासच नव्हे तर आता 3 दिवसानंतरही
त्यांच्याकडे असलेली ती काही फाईल किंवा जे काही पुरावे असतील तर ते काही समोर आणलेले नाही. भाजपच्या इतरही कुणी देशमुखांना अद्याप उत्तर दिलेलं नाही, म्हणजे आता ह्या 2-4 दिवसामध्ये. पण त्याआधी मात्र त्यांनी जो काही म्हणजे पत्र दिलं होतं 30 जुलैला, तर त्याच्यानंतर लगेच भाजपचे नेते बरेच आक्रमक झाले होते आणि म्हणजे वाजे हा महाविकास आघाडीचा जावई आहे का, त्याची चौकशी करा, अशी मागणी आमदार नितेश राणे आणि आमदार प्रसाद लाड यांनी केली होती. तर सचिन वाजेंची नार्को टेस्ट करा, म्हणजे ती झाल्यावर अनिल देशमुखांचं खरं पितळ उघडं होईल, असं म्हणजे आता नवे नवे आमदार झालेले जे परिणय फुके आहेत त्यांनी म्हटलं होतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की हे सर्व म्हणजे खोटं बोला पण रेटून बोला, आणि सतत खोटं बोला म्हणजे ते लोकांना एक प्रकारे खरं वाटायला लागेल. आणि हा जो काही उद्देश आहे किंवा ही जी काही रणनीती आहे ती भाजपची आधीपासूनची असते, आपण हे पाहिलेलं आहे. लोक अशी वक्तव्य करत असतात आणि मग लोकांना वाटतं की ते. मात्र वाजेने केलेल्या आरोपानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता आणि भाजप सचिन वाजेचा वापर म्हणजे प्रवक्ता म्हणून करते. खून दहशतवादातील हा आरोपी आहे आणि भारतीय जनता पक्ष त्याला आपला मुख्य प्रवक्ता बनवत असल्याचं दिसते, असं अशी कोपरखळी राऊतांनी लगावली होती. अनिल देशमुखांना भाजप आणि देवेंद्र फडणवीसांचा तुरुंगातला प्रवक्ता उत्तर देतो आहे, असा एक प्रकारचा घणाघात म्हणजे संजय राऊत यांनी केला होता. सचिन वाजे सध्या तुरुंगात आहे, म्हणजे त्याच्यावर मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणात आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर म्हणजे त्यांच्या अंटेलिया बंगल्या समोर जे काही जिलेटिनच्या कांड्या आणि एक धमकीचं पत्र ठेवण्यात आलं होतं, त्याच्या संबंधाने त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलेला आहे. त्या प्रकरणात सुद्धा तो तुरुंगात आहे, तो शिक्षा भोगत आहे. म्हणजे तो अशात त्याचं हे पत्र बाहेर येणं आणि म्हणजे आश्चर्यकारक आहे. आणि सत्तांतर झालं, त्यानंतर अनिल देशमुखांवर वसुलीचे आरोप झाले आणि बऱ्याचशा गोष्टी करण्यात आल्या. माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनीही या प्रकरणामध्ये अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते आणि ते सर्व आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. परंतु आता परत त्याची पुष्टी सचिन वाजेने केली. सचिन वाजेला म्हणजे हाताशी धरून एक प्रकारे देवेंद्र फडणवीस हा सगळा खेळ करीत आहेत, असं अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा म्हणजे प्रत्युत्तर देताना म्हटलंय. खासदार संजय राऊत यांनी आधीच म्हटलं होतं की आता म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणाले की पाहून घेणार, तर ते पाहून घेणार म्हणजे ते ईडी आणि सीबीआयला कामाला लावणार किंवा त्यांना सांगणार. आता वाजेच्या या आरोपानंतर राऊतांचा तो जो आरोप होता की तो आता खरा आहे, स्पष्ट होत आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या कारस्थानाने किंवा त्यांच्या या नव्या चालीमुळे त्यांना इथेही काहीच फायदा होईल असं मला तरी वाटत नाही. आणि या उलट उद्धव ठाकरेंना अडकवण्याचा, दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांना गोवण्याचा किंवा त्यांना अटक करण्याची जी काही देवेंद्र फडणवीसांची जी भूमिका होती, त्यांचा डाव होता, तो महाराष्ट्रीय जनतेच्या समोर आला आणि आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तो चर्चेला जाईल. त्यामुळे फडणवीसांची प्रतिमा पुन्हा यातून मैलच होणार आहे, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे यांनी तर त्यांना आता तू राहशील किंवा मी राहील असा थेट इशारा दिला आहे. त्या आणि परवाच्या पुण्याच्या सभेत तर ठाकरेंच्या पाठोपाठ संजय राऊत तर बोललेच, परंतु सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर म्हणजे जोरदार आणि असा म्हणजे शेलक्या आणि कठोर शब्दामध्ये घणाघात केला, हे आपण पाहिले. भास्कर जाधव यांनी तर फार म्हणजे त्या अक्षरशः शिवराळ भाषा वापरून एकेरी भाषेतून फडणवीसांना म्हणजे फटकारला आहे. त्यामुळे म्हणजे फडणवीस इथं विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी पक्षाचे प्रमुख राहिले तर तेच टार्गेट होतील आणि त्यामुळे त्याचा महायुतीला फटका बसेल. महायुतीतील नेत्यांपेक्षा महाविकास आघाडीचे नेते भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करतील, यात वाद नाही. आणि त्यामुळे त्यांना इथून हलवणेच आता योग्य राहील आणि ते लवकरात लवकर हलवावं लागेल, हे गरजेचं आहे असं आता भाजपच्याही काही लोकांना वाटतं की काय असं दिसतंय. कारण की चर्चा रंगत आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी भाजपची अंतर्गत अशी चर्चा होताना दिसते. तर निवडणुकीच्या या रणधुमाळीत आरोपांचा खूप धुरळा उडणार आहे, पण फायदा नेमका कुणाला होईल हे मात्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतरच दिसेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये माझं म्हणणं जर आपल्याला योग्य वाटत असेल तर ते अवश्य शेअर आणि लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही पाठवा. पुढच्या वेळी दुसऱ्या एका विषयासह आपण भेटूच, पण तोपर्यंत नमस्कार.